आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की नागरी सेवा ज्या समजल्या जातात, सिव्हिल सर्व्हिसेस ज्या असतात, याच्यामध्ये अनेक तरुणांची इच्छा असते की आपण नागरी सेवेमध्ये जावं आणि त्याची फार मोठी क्रेज लोकांमध्ये आहे. आपल्यापैकी काही लोक असतील की ज्यांना नागरी सेवेमध्ये जाण्याची इच्छा असू शकेल. काही लोक फ्रिंजवर असतील, तळ्यात मळ्यात म्हणतो त्या पद्धतीने, जायचं नाही जायचं अजून ठरलेलं नाही, बघू जमलं तर करू. रिसेंटली माझी एक ड्युटी लागली होती 2 तारखेला 2 जूनला. यूपीएससीची प्रिलियम होती आणि त्या प्रिलियमसाठी माझी ऑब्झर्व्हर म्हणून ड्युटी लागली आणि त्यामुळे मी अशा काही सेंटरला फिरत होतो नागपूरमध्ये आणि मला माझी प्रिलियम आठवली. मी 2006 आणि 2007 2 वेळा परीक्षा दिली होती आणि त्यावेळची माझं सेंटर असायचं औरंगाबाद आणि त्यावेळची काय मानसिकता असायची वगैरे या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये त्यावेळी फिरत होत्या. त्यामुळे मला जाणवलं की तरुण मुलांमध्ये नागरी सेवेची फार क्रेज आहे आणि क्रेज हा शब्द मी मुद्दामून वापरतोय कारण हा मी पॉझिटिव्हली नाही वापरत, हा निगेटिव्हली वापरतोय. आणि खरंच ती क्रेज असणं खरं योग्य आहे का याचा आपण सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. गमतीचा भाग म्हणून सांगतो, माझ्याकडे कुणीही व्यक्ती जर सिव्हिल सर्व्हिस बद्दल चर्चा करायला आली किंवा मार्गदर्शन शब्द योग्य नाही परंतु साधारणतः अभ्यास कसा करायचा वगैरे या गोष्टीबाबत विचारणा करण्यासाठी आली, अननोईंगली मी त्याला डिस्करेज करतो, अननोईंगली. आणि त्याची काही कारणं आहेत. इट्स नॉट लाईक सर्व्हिस इज नॉट गुड, पण आपण जर सिव्हिल सर्व्हिसमध्ये येत असू किंवा येण्याचा विचार करत असू तर काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला डोक्यामध्ये घेणं गरजेचं आहे आणि वी शुड बी व्हेरी क्लिअर की आपण सर्व्हिसमध्ये कशामुळे एंटर करत आहोत. एक वैयक्तिक 2-3 अनुभव माझे मी शेअर करतो. मी स्वतः सिव्हिल सर्व्हिसमध्ये येण्याचा निर्णय का घेतला याचा इंटरव्ह्यूमध्ये सांगायचं कारण वेगळं असतं, प्रत्यक्षातलं कारण वेगळं असतं. एक माझे सिव्हिल सर्व्हिसमध्ये येण्याचा निर्णय का घेतला असं म्हणण्यापेक्षा सर्व्हिसमध्ये आल्यानंतर कशा पद्धतीने आपण काम करणं आवश्यक आहे याची एक वैचारिक बांधणी माझ्या डोक्यामध्ये काही गोष्टींमुळे झाली होती. जेव्हा मी माझी परीक्षा लिहित होतो त्यावेळी मला काही सर्टिफिकेट्स, आपण ऑफकोर्स सर्टिफिकेट जोडतो याच्यासोबत आपल्या फॉर्म सोबत, ते फॉर्म घेण्यासाठी मला वेगवेगळ्या गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये जावं लागत होतं. आणि त्यावेळी मी पाहत होतो की गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीची वागणूक लोकांना मिळते आणि अडचणीचा कुठला सामना करावा लागतो. पर्टिक्युलरली मला एक अनुभव लक्षात आहे की मी एका सर्टिफिकेटसाठी सोलापूरच्या कलेक्टर ऑफिसला गेलो होतो. माझं मूळ गाव सोलापूरमध्ये आहे, बार्शी तालुका. तर सोलापूर जिल्हा कलेक्टर ऑफिसला गेल्यानंतर त्या सर्टिफिकेट इट वॉज सपोज टू बी साइन बाय डेप्युटी कलेक्टर. मला सकाळी जवळपास मी 10-11ला तिथं गेलो असेल आणि तिथून पुढे ते साहेब कुठल्या तरी कामात बिझी होते, मग त्यांच्या बैठका होत्या, अनेक गोष्टी होत्या. या सगळ्यामुळे ते सर्टिफिकेट साइन करायला त्यांना वेळ नव्हता. सो आय वेटेड थ्रू आउट द डे. फॉर्च्युनेटली दॅट पर्सन वॉज गुड. त्यांनी जाताना तरी ऍटलीस्ट सही करून ते सर्टिफिकेट मला मिळेल अशी व्यवस्था केली. आणि त्यावेळी मी पाहत होतो की माझ्यासोबत इतर अनेक लोक होते की ज्यांना कुठल्या प्रकारच्या खस्ता त्या ठिकाणी खाव्या लागतात. दुसरा एक माझा अनुभव आहे, मी पुण्यामध्ये MA केलं इकॉनॉमिक्समध्ये. नेटची परीक्षा असते ती परीक्षा पास झालो आणि लेक्चरर म्हणून काम सुरू केलं एका संस्थेमध्ये. तिथे काम करत असताना आम्हाला काही प्रोजेक्ट दिले जात होते इकॉनॉमिक्सचे, अर्थशास्त्राची संस्था होती ती. त्या प्रोजेक्टच्या अंतर्गत आम्ही जो काही अहवाल तयार करतो तो शासनाला आम्ही सादर करतो. गोखले इन्स्टिट्यूट आहे पुण्यामध्ये, त्यांच्या शासनाबरोबर टायअप असतं. मग मी पुण्यामध्ये एक ऍग्रिकल्चर कमिशनरना भेटायला गेलो होतो. ऍग्रिकल्चर कमिशनर हे IAS ऑफिसर असतात. त्यावेळी मी पण परीक्षा देत होतो. ज्यावेळी मी त्यांना भेटायला गेलो त्यावेळी माझ्या हे निदर्शनास आलं की ऍग्रिकल्चर कमिशनरला डायरेक्ट भेटणं शक्य नाही आपल्याला, कारण कुणी भेट देत नाही. मग त्यांच्या डाऊन अंडर कुणी असतील, जॉईंट कमिशनर, डेप्युटी कमिशनर, त्यांना भेटण्याची मला संधी मिळाली. त्यांच्याशी मी बोललो, आम्ही हा अहवाल तयार केलेला आहे. आणि ज्या पद्धतीने त्यांनी रिस्पॉन्ड केलं त्यावेळी माझ्या लक्षात आलं की आपण जो एवढ्या कष्टाने बनवलेला अहवाल आहे त्याच्याबद्दल यांच्याकडनं किती आस्था दाखवली जाते. सो देर वॉज अ गॅप बिटवीन आपण अकॅडमिक इन्स्टिट्यूटकडनं जे इनपुट्स घेतो आणि ऍज अ ब्युरोक्रॅट सिव्हिल सर्वंट त्याला किती किंमत देतात. आणि हा एक फार मोठा त्या ठिकाणी मला गॅप जाणवला. अशा काही गोष्टी होत्या ज्यातून आपण सर्व्हिसमध्ये आल्यानंतर कुठल्या पद्धतीने आपण काम करणं आवश्यक आहे याची एक बांधणी आमच्या डोक्यामध्ये येत गेली. मला एक गोष्टीचं या ठिकाणी प्रकर्षाने उल्लेख करायचा वाटतो. आता मला जवळपास 11 वर्ष झाली सर्व्हिसमध्ये येऊन. मी जेव्हा मागे वळून पाहतो किंवा या कार्यक्रमाला येताना मी विचार करत होतो की खरंच मी ज्या उद्देशाने नागरी सेवेमध्ये प्रवेश केला होता आणि त्याचा आजही मी म्हणू शकतो का की त्या उद्देशाने मी काम करतो. आणि आय वॉज व्हेरी हॅपी टू से की इंटरव्ह्यूसाठी आपण उत्तर तयार करतो ना की तुम्ही सिव्हिल सर्व्हिसमध्ये काय येणार आहात, आणि अजूनही
त्या ज्या गोष्टी आपण इंटरव्ह्यूमध्ये बोलायचो त्याच गोष्टी आहेत ज्या सिव्हिल सर्व्हिसमध्ये आम्हाला ड्राईव्ह करतात. आणि ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे जो आपण विचार करणं गरजेचं आहे आपण जर सर्व्हिसमध्ये येण्याचा विचार करतोय. एक मुद्दा लक्षात घेणं आपल्याला आवश्यक आहे की सिव्हिल सर्व्हिस इज जस्ट अनदर करिअर ऑपॉर्च्युनिटी. फार जास्त याचं ग्लोरिफिकेशन करणं योग्य नाही होणार. देर आर फ्यू पॉझिटिव्ह, देर आर फ्यू निगेटिव्ह. पॉझिटिव्ह याच्यामध्ये कुठले आहेत? एक, या सर्व्हिसमुळे आपल्याला प्रचंड पॉवर मिळते, अधिकार मिळतात. आणि पॉवर हा शब्द अगेन या ठिकाणी मी पॉझिटिव्ह सेन्समध्ये वापरतो. पॉवर इंट्रिन्सिक डेफिनेशन जी आहे ती निगेटिव्ह आहे. आपल्यापैकी काही लोक इंग्रजी सिनेमा पाहत असतील. शिंडलर्स लिस्ट म्हणून सिनेमा ऐकलेला कोणी? शिंडलर्स लिस्ट म्हणून एक स्टीव्हन स्पिलबर्ग, जुरासिक पार्कचा डायरेक्टर, जुरासिक पार्क पाहिला असेल तर त्याचा शिंडलर्स लिस्ट म्हणून एक सिनेमा आहे आणि फार सुंदर सिनेमा आहे. तो आहे नाझी जर्मनीच्या पार्श्वभूमीवरती. तर त्याची पार्श्वभूमी अशी आहे की शिंडलर नावाचा एक व्यक्ती होता नाझी जर्मनीमध्ये, ज्या व्यक्तीने इवन दो ही वॉज पार्ट ऑफ नाझी पार्टी, त्याने स्वतःच्या पुढाकारातून काही ज्यू लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता. त्याने एक फॅक्टरी सुरू केली आणि त्या फॅक्टरीमध्ये शस्त्रास्त्र तो बनवतोय असं सांगितलं. आणि त्यासाठी त्याने अगदी अंध, अपंग, दुर्बल, महिला, लहान मुलं यांना सुद्धा आश्रय दिला या नावाखाली की त्यांचा वापर मी याच्यासाठी करतोय, शस्त्र बनवण्यासाठी, जेणेकरून त्यांचा होमिसाइड जो आहे, कत्तल जे आहे ती टाळली जाऊ शकेल. त्याच्या आयुष्यावरती तो सिनेमा आहे. त्या सिनेमामध्ये एक छोटी घटना आहे. त्यात असं दाखवलंय की एक कॉन्सन्ट्रेशन कॅम्प आहे. त्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये नाझी लोक सगळे ज्यू लोकांना एकत्र करून त्यांच्याकडनं कामं करून घेत आहेत. त्या कॅम्पचा जो प्रमुख असतो त्याचा दररोजचा दिनक्रम असा असतो, सकाळी उठल्यानंतर गॅलरीमध्ये यायचं, खाली सगळेजण काम करतायत, बंदूक खांद्यावर घेऊन येणार आणि खालच्या एका व्यक्तीला टिपायचा फॉर नो रिझन. त्याचा उद्देश एकच की यांच्यावरती माझा वचक राहिला पाहिजे. तो शिंडलर ही गोष्ट पाहतो आणि शिंडलर त्याला सांगतो की खरी पॉवर ही आपण जे करताय त्याच्या बाबतीत आपल्याला खरी पॉवर आहे असं म्हणता येणार नाही. त्याने एक उदाहरण दिलं की एखाद्या राजाच्या समोर एखादा माणूस आला आणि तो चोर आहे आणि त्यांनी चोरी केलेली हे त्याला माहिती आहे. त्याला माहिती आहे की राजा मला आता फाशीची शिक्षा देणार आहे कारण मी काहीतरी एक फार चुकीचं कृत्य केलेलं आहे. तर मात्र त्याला पश्चाताप होतोय. अशा वेळी त्याला फाशी देणं ही खरी पॉवर नाही, तर अशा वेळी त्याला माफ करणं आणि दुसरी संधी देणं ही खरी पॉवर आहे. ही पॉवरची जी डेफिनेशन आहे, ह्या काही गोष्टी आपल्या डोक्यामध्ये क्लिअर असणं गरजेचं आहे. आणि त्या सेन्समध्ये मी सांगतोय की सिव्हिल सर्व्हिसमध्ये यू गेट ट्रिमंडस ऑपॉर्च्युनिटीज अँड ट्रिमंडस पॉवर. कारण आपल्याला दिसतं की माझ्यासमोर एखादा माणूस एखादं काम घेऊन येतोय आणि मी त्या ठिकाणी कार्यवाही करेल आणि नाही करेल, यातून इट मेक्स अ लाईफ चेंजिंग डिफरन्स इन दॅट पर्सन्स लाईफ. पण त्या दृष्टिकोनातून करायची इच्छा जर आपली असेल आणि इफ यू आर विलिंग टू गो एक्स्ट्रा माइल. आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये एक विचार असतो की सिव्हिल सर्व्हिसची तयारी करताना तुम्ही किती तास अभ्यास करत होते. म्हणजे मला अनेक मुलं विचारतात की तुम्ही किती तास अभ्यास करत होते. ऑफकोर्स हार्डवर्क लागतं आणि किती तास अभ्यास ते आहे, भरपूर अभ्यास बी करावा लागतो. पण असं नव्हे की एकदा तुम्ही पास झाल्यानंतर तुम्ही आराम करता. रादर आय वर्क मोर दॅन आय यूज टू स्टडी ड्युरिंग माय प्रिपरेशन डेज. कारण ते करावं लागतं अँड देन ओनली यू कॅन डू जस्टिस टू युअर जॉब. आणि ह्या फक्त भाषणामध्ये बोलण्याच्या गप्पा नाहीत. जर ज्या उद्देशाने तुम्ही सिव्हिल सर्व्हिसमध्ये आलाय त्या उद्देशाने शेवटपर्यंत काम करण्याची उर्मी तुमच्यामध्ये राहील हा तुम्हाला विश्वास असेल तर आणि तरच आपण सर्व्हिसमध्ये येण्याचा विचार केला पाहिजे. आणि जर ती आपल्यामध्ये एक ऊर्जा असेल, आपल्यामध्ये ते ड्रायव्हिंग फोर्स असेल, देन देर आर सो मेनी ऑपॉर्च्युनिटीज. जॉब सॅटिस्फॅक्शन एक मुद्दा मी सांगेल की हा एक असा मुद्दा आहे की विच इज युनिक टू गव्हर्नमेंट सर्व्हिस अँड रिअली युनिक टू गव्हर्नमेंट सर्व्हिस, स्पेशली सिव्हिल सर्व्हिस. असं नव्हे की प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम केल्यामुळे जॉब सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. आणि आय डोंट मीन एनी डिसरिस्पेक्ट फॉर प्रायव्हेट सेक्टर, रादर आता फार जास्त ऑपॉर्च्युनिटीज आपल्या वाढलेल्या आहेत. बट इथे एक फायदा आहे की ज्या लोकांना कामाची तुम्ही करताय त्या कामाची सगळ्यात जास्त गरज आहे त्या लोकांसाठी डायरेक्ट तुम्हाला काम करण्याची संधी मिळते. एक रिसेंटली क्राय संस्था माहिती आहे तुम्हाला, CRY क्राय म्हणून एक संस्था आहे जी मुलांसाठी काम करते. त्या संस्थेची एक प्रतिनिधी मला इथे कॉर्पोरेशनमध्ये ऑफिसमध्ये भेटायला आली होती. शी वॉज टेलिंग मी की सर, डू यू नो दॅट what is the death rate of children in tribal area? You know that what is the rate of maternal death in tribal area? And she was trying to make me aware की एवढी सिव्हिअर परिस्थिती ट्रायबल एरियात आहे. She didn't know that I have worked for 8 years in tribal area. मी पालघर आणि अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम केलं होतं आणि त्या ठिकाणी मी पाहत होतो की परिस्थिती काय आहे. द पॉइंट इज आउट ऑफ चॅरिटी काही गोष्ट करणं अँड व्हेन यू आर डुईंग इट ॲज पार्ट ऑफ युअर जॉब and when you are so much authority, that gives you tremendous satisfaction. So this is something very important which is
अ काइंड ऑफ ड्रायव्हिंग फोर्स फॉर यू टू जॉईन सिव्हिल सर्व्हिस. पण द पिक्चर इज नॉट ऑल रोजी. आपल्याला वाटतं, आपण सिनेमात पाहतो ना, सरफरोशमध्ये IAS के लिए चुना गया था लेकिन मैंने IPS चुना, किंवा असे बरेच सिनेमे आहेत. हे सिनेमे आपण पाहतो आणि आपल्याला वाटतं की आपण एकदम म्हणजे सिनेमातला हिरो आहे, आमिर खान प्रमाणेच जाऊन त्या ठिकाणी काम करू.